महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी 56वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे। तर राज्यभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला। याच अनुषंगाने आज हिंगोलीच्या वसमत मतदारसंघामध्ये आतिश भैया दांडेगावकर यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत आज सकाळपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराला वसमत मतदारसंघातूनच नव्हे तर हिंगोली जिल्ह्याभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महारक्तदान शिबिर करण्यात आले। यासह विविध उपक्रम राबवत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। पाहूयात ते काय म्हणाले। राज्याचे कर्तव्यदक्ष सन्मान्य पुरंदराचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत विधानसभेतर्फे आतिश भैया यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण आणि पूर्ण आमचे जे कार्यकर्ते आहेत, मंडळ अध्यक्ष आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे की माझा वाढदिवस साजरा करत असताना कुठलेही फुलगुच्छ किंवा काही वस्तू न देता रक्तदान जर दिलं तर या रक्तदानामुळे अनेक जणांचे प्राण वाचू शकतात। यासाठी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे दान देऊन आज आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो। आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे। नेमकं कोणकोणता उपक्रम मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेला आहे? मागील 2 वर्षापासून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मागच्या वर्षी सुद्धा 90 बाटल्या आपल्या वसमत विधानसभेमधून रक्तदान केलं होतं। यावर्षी सुद्धा त्याच धर्तीवर, त्याच उत्साहामध्ये आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आतापर्यंत जवळपास 30 लोकांचं रक्तदान झालेलं आहे। मला वाटते मागच्या वर्षाचा रेकॉर्ड सुद्धा यावर्षी ब्रेक होईल आणि 100चा आकडा निश्चित आम्ही गाठू.